द्राक्षांच्या बागेत वेल डोलते हिरवी, घडातील गोड दाणे सूर्यप्रकाशी चमकती. शेतकऱ्याच्या कष्टानं बाग फुलून येते, द्राक्षांची गोडी सगळ्यांच्या मनात भरते. अलीकडे शेतकऱ्यांनी रेड ग्लोब या नव्या द्राक्ष जातीचा स्वीकार केला आहे. मोठा आकार, आकर्षक लाल रंग आणि बाजारपेठेतील चांगली मागणी यामुळे ही जात शेतकऱ्यांसाठी नव्या आशा निर्माण करत आहे. रेड ग्लोब मोठ्या, गोलसर आणि लालसर चमकदार दाण्यांमुळे सहज लक्ष वेधून घेते. भरदार घड, टिकाऊ साल आणि मांसल गर यामुळं ही जात ताजी खाण्यास, त्याचप्रमाणे वाहतूक आणि साठवणीस अनुकूल मानली जाते. सौम्य गोडसर चव आणि रसाळपणा यामुळे देखील ग्राहकांमध्ये तिची विशेष पसंती दिसून येते. ही रसाळ फळं फक्त चवीलाच नव्हे तर शरीरालाही लाभदायी ठरतात. यामध्ये असलेलं रेस्वेराट्रॉल आणि इतर अँटीटॉक्सिकंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकलशी लढतात. हृदयासाठी तर हे अमृततुल्य. वाईट कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास हातभार लावते आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास सहाय्य करणारं व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि त्याचप्रमाणे फायबर पचनक्रिया सुधारते. त्वचेवरही याचा सुंदर परिणाम होतो. अँटी एजिंग गुणधर्मांमुळे त्वचा तजेलदार, तरुण आणि निरोगी राहते. म्हणूनच रेड ग्लोब द्राक्ष म्हणजे चवीचा आनंद आणि आरोग्याचा विश्वास, निसर्गाची गोड भेट, शरीरासाठी हितकारक आशीर्वाद आहे. त्या मानानं जे व्हाईटमध्ये आणि ह्याच्यामध्ये हा फरक आहे की ह्याच्यात थोडीशी रिस्क सुरुवातीला आहे, नंतर कमी रिस्क. लागवड केल्यावर पहिल्यांदा बँगलोर डॉगरेज लावलं ना, त्याच्यानंतर 2 वर्षांनी माल येतो. पहिल्या वर्षी थोडा माल येतो, पण चांगले पैसे होते तसं खर्चापुरते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी चांगलं उत्पन्न निघतं. 8-10 टन ॲव्हरेज राहतं एकरी. आणि रेट डबलच रेट असते व्हाईटपेक्षा याला. पारंपरिक द्राक्ष आणि ह्या रेड ग्लोबमध्ये रेसिड्यूसाठी काही असे फरक नाही आहे. ह्याच्यामध्ये PGR दिले जात नाही. तुमचं जिब्रॅलिक ॲसिड आहे, CPP आहे किंवा आणखी काही प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहेत, ते दिल्या जात नसल्यामुळं ह्याची नैसर्गिक टेस्ट येते. ह्याला शुगर पण जास्त असते. ह्याच्यात शुगर नॅचरली 22-24 शुगर येते. व्हाईटमध्ये कमी राहते, त्याला PGR जास्त वापरतात त्याच्यामुळं.